प्रियानो, आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि आजच्या देवाच्या वचनामध्ये आपण याच विषयावरती येणाऱ्या दिवसांमध्ये संदेश ऐकणार आहोत. आणि तो विषय म्हणजे देवाच्या बरोबरती आपलं जे नातं आहे ते आपण कसं दृढ करावं, कसं आपण देवाच्या बरोबरती चालावं, कसं आपण देवामध्ये वाढावं, कसं आपलं जीवन आशीर्वादाकडून आशीर्वादाकडे जात राहावं. हे अगत्याची गोष्ट जी आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू केली पाहिजे, जी आमच्या जीवनामध्ये आम्ही अवलंबली पाहिजे, ती म्हणजे दररोज प्रार्थनेची आपल्याला सवय लागलं पाहिजे, प्रार्थनेची आपल्याला शिस्त लागली पाहिजे. प्रियांनो, रोज आणि रोज प्रार्थनेची शिस्त आम्हाला असली पाहिजे. प्रियानो, आपल्याला माहित आहे दानिएलाच्या जीवनाकडे तुम्ही पहा, कशा प्रकारचं त्याचं जीवन आहे. राजाने फरमान काढलेलं आहे की कोणी इतर देवाची भक्ती करणार नाही, इतर देवापुढे गुडघे टेकणार नाही, केवळ राजाचीच भक्ती करणार. जर कोणी इतर देवाच्या समोर गुडघे टेकील, प्रार्थना करल, तर त्याला मृत्यूदंड देण्यात येईल. अशा स्थितीत सुद्धा दानिएलाचा जो जीवनक्रम होता, रोज परमेश्वराच्या चरणाजवळ जाण्याचा, रोज दिवसातून 3 वेळेस परमेश्वराच्या चरणाजवळ जाण्याचा, तो त्याने बदलला का? आपल्याला माहित आहे. आणि त्याच्या त्या शिस्तबद्ध जीवनामुळं, त्याच्या त्या प्रार्थनामय जीवनामुळं परमेश्वर त्याच्यावर प्रेम करत होता. सिंहाच्या गुहेत त्याला टाकलेलं असताना त्या ठिकाणी परमेश्वराने त्याचं रक्षण केलं. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रार्थनेची शिस्त असली पाहिजे. प्रार्थनेची शिस्त असताना अनेक गोष्टींची शिस्त आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. प्रियानो, निरंतर प्रार्थना करा असं सांगितलंय आपल्याला, है ना. 1 थेसलोनिकचं 5 अध्याय आणि 17 वचन आपल्याला काय सांगतं? निरंतर प्रार्थना करा, अंतर पडू न देता प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे काय आहे? देवाच्या बरोबर बोलणं आहे, देवाच्या बरोबर संवाद साधणं आहे, देवाचं मार्गदर्शन घेणं आहे. आम्ही देवाच्या बरोबर प्रार्थनेमध्ये बोलू शकतो, प्रार्थनेच्या भावामध्ये बोलू शकतो. आम्ही देवाच्या बरोबर त्याच्या समक्षतेमध्ये आपलं जे गर्विष्ठासारखं वागणं आहे ते घेऊन जाऊ शकतो का? लीन आणि नम्र अंतःकरणाने त्याच्या समोर जावं लागणार, विश्वासाने त्याच्या समोर जावं लागणार, त्याचं दया आणि त्याचा अनुग्रह मागत त्याच्या समोर जावं लागणार. तो पवित्र परमेश्वर आहे. त्याच्या समोर जाताना आम्ही नेहमी प्रार्थनेच्या भावाने गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? प्रार्थनेच्या भावाने गेलं पाहिजे. परंतु आमचं त्याच्या बरोबरचं जे बोलणं आहे, त्या रोजच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. वेळोवेळी आम्ही त्याच्या चरणाजवळ जाऊ शकतो, वेळोवेळी त्याच्या चरणाजवळ जाऊन आम्ही त्याच्याशी संवाद साधू शकतो, त्याच्याबरोबर बोलू शकतो. प्रियांनो, परमेश्वराकडं जर आम्हाला अडचण आहे, आम्हाला सुचत नाही, आम्हाला मार्ग दिसत नाही, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं यिर्मया 33:3 मध्ये की मला हाक मार. परमेश्वर म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या गोष्टी, गहन गोष्टी मी तुला काय सांगेल. हालेलुया. आम्ही परमेश्वराकडे मार्गदर्शन घेतलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये गेलं पाहिजे, गुडघे टेकले पाहिजे, प्रभूला म्हणायला पाहिजे की प्रभू, तुझं वचन सांगतं मला हाक मार म्हणजे मी तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी मी काय करेन तुला सांगेन. हालेलुया. प्रियानो, अशा गहन गोष्टी परमेश्वराकडून समजून घेण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको असं देवाने आपल्याला सांगितलंय. आपण काय केलं पाहिजे?
प्रार्थना केली पाहिजे, देवाशी संवाद साधला पाहिजे, देवाशी संवाद साधला पाहिजे है ना. आपल्याला सर्वच गोष्टी कळतात का? काय घडत आहे आपल्या बरोबर है ना, कळतं का आपल्याला है ना? अनेकदा आपल्याला कळत नाही. मी सांगितलं की व्ही थॉमस यांनी एक पुस्तक लिहिलं दलित नावाचं, आणि त्या दलित नावाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की दलित हे खूप दबलेले आहेत, पिचलेले आहेत, गुलामगिरीमुळं त्यांचं जीवन पिसून निघलेलं आहे, ते आत्मविश्वास गमावून बसलेले आहे. गरीब लोकांची अशी स्थिती आहे, आपल्याला पाहायला मिळते है ना. त्यांच्याकडं संपत्तीचं सामर्थ्य नाही, त्यांच्याकडे सत्तेचं सामर्थ्य नाही, त्यांच्याकडे अधिकाराचं सामर्थ्य नाही, प्रत्येक वेळेस जीवन कोणावर तरी अवलंबून आहे, आणि अशा स्थितीमध्ये ते दबलेले आहेत, पिचलेले आहेत. ही एक व्याख्या आम्हाला प्रत्येक ठिकाणी वाचायला मिळते दलितांच्या बाबतीमध्ये. पण एक विशेष गोष्टीची नमूद व्ही थॉमस यांनी केली. ते म्हणतात की दलित म्हणजे ज्यांना आपल्या बरोबर काय घडत आहे ते कळत नाही, आपल्या बरोबर काय घडत आहे ते त्यांना कळत. अनेक वेळा मनुष्याची ही अवस्था आहे. हे मी तुम्हाला दलितांच्या बाबतीमधली एक व्याख्येचं उदाहरण दिलं, पण अनेक लोकांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत, त्यांना आपल्या बरोबर काय घडत आहे ते कळत नाही. म्हणून कोणी कुठं जातं, हात दाखवायला जातं, बरोबर आहे का, की बाबा माझा हात पहा आणि माझ्या जीवनात काय आहे ते मला सांगा. कोणी म्हणतं आकाशातले सूर्यचंद्र तारे याचा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, म्हणून ते काय करतात, ग्रह ताऱ्यांचं ज्यांना ज्ञान आहे त्यांच्याकडे जातात, राशी भविष्य पाहण्यासाठी प्रयत्न करतात. काही लोकांना वाटतं मला भूत लागलेलं आहे की काय, काही लोकांना मला वाटतं कोणी जादूटोणा केलेला आहे का काय है ना. अनेक प्रकारचे भय अनेक प्रकारने गांगरून गेले, भाराक्रांत स्थिती. कशी स्थिती? परमेश्वर आम्हाला सांगतो मला हाक मार म्हणजे मी तुला काय करेन, उत्तर देईन, आणि तुला माहित नाहीत अशा गोष्टी मी तुला सांगेन, मी तुला ज्ञान देईन, मी तुला ज्ञान देईन. संत याकोब काय म्हणत आहे, जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने काय करायचं, देवाजवळ मागावं म्हणजे त्याला ते मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदार देतो. हालेलुया. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 5वें वचन. कोणाकडे मागितलं पाहिजे? परमेश्वराकडे. तर प्रार्थनेसाठी किती विषय आहेत. जिथं मार्गदर्शनाची गरज आहे देवाला मागा, ज्ञानाची गरज आहे देवाला मागा. आत्म्याने भरल्याशिवाय आम्ही सामर्थ्य जीवन जगू शकत नाही. म्हणून काय करा, देवाला प्रार्थना करा आत्मिक सामर्थ्यासाठी. संत पौल म्हणतो, या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला दाने द्यावी, की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. अंतर्यामी काय व्हावं? बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची, खोली हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशा ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावं. हालेलुया. गूढ गोष्टी, परमेश्वराची प्रीती आमच्या जीवनाला कळावी म्हणून काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. संत पौल गुडघे टेकून यासाठी प्रार्थना करत आहे. संत पौल काय म्हणतो, मी गुडघे टेकून याच्यासाठी प्रार्थना करतो. मला खरं सांगा, तुमच्या प्रार्थनेचे विषय काय असतात? खरंच आत्मिक भावाने प्रार्थना करता का?
माझं हे बरं होऊ दे आणि माझं ते बरं होऊ दे. याच्या पलीकडे तुमचे प्रार्थनेचे विषय नाही प्रियानो. मनाच्या शांतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. अशांत मन आहेत. मन कशी आहेत? अशांत आहेत. हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, आहे त्याच्याकडे लक्ष नाही. जे दिलंय देवापाडी ते समजून घ्यायचं नाही. अरे आजचा दिवस कितीतरी पाहू शकले नाही. पेंडेमिकच्या काळात कितीतरी निघून गेले. परमेश्वराने सुरक्षा कवच आपल्या बाजूला ठेवलं, आपल्याला सांभाळलं, हे जीवन दिलं, आणि आपण त्या सर्वांसाठी उपकार स्तुती करत नाही. परमेश्वराने इतकं चांगलं सांभाळलेलं आहे म्हणून समाधानी नाही आहोत, है ना. तर चिंता आणि काळजा, चिंता आणि काळजा, चिंता आणि काळजा. हालेलुया. हा, माझा बाप कुठं आहे? स्वर्गात आहे. सर्व पृथ्वी कोणाची आहे? माझ्या बापाची आहे. सर्व अधिकार कोणाच्या हाती आहेत? माझ्या बापाच्या हाती आहेत. मग तू राजासारखे जीवन का जगत नाही? निर्भय जीवन का जगत नाही? आवश्यकता आहे की नाही प्रियांनो? आवश्यकता आहे की नाही? हा, पण आम्ही अशांत मनात, अशांत स्थितीमध्ये जीवन जगतो. प्रभूचं वचन सांगतं, कशाविषयी चिंताक्रांत हो नका. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आभार प्रदर्शन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. देवाला मागणी केली म्हणजे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण व्यापून टाकील आणि तुमचं मन, तुमचे विचार ख्रिस्ताच्या ठाई स्थिर राखील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फिलिपियन्स पत्र 4 अध्याय 6 आणि 7 वचन. प्रियानो, किती गोष्टी आहेत. दिवसभर या गोष्टींसाठी प्रभूच्या बरोबर बोला. प्रभूला धन्यवाद. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाश करतेतून उद्धरितो. तो तुला दया व करुणांचा तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. हालेलुया. हालेलुया. जाचलेल्या सर्वांकरता परमेश्वर न्यायची आणि नीतिमत्वाची. हालेलुया. प्रियानो, समजून घ्या या गोष्टींना. ह्या गोष्टींना काय करा? समजून घ्या. चिंताक्रांत असू नका. मनशांती प्रार्थनेनेच येणार. शांती ख्रिस्ताकडूनच येणार. तो म्हणतो, जग देत असं मी शांती देत नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. हालेलुया. ख्रिस्ताकडून शांती आहे प्रिया. लक्षात घ्या गोष्टी. मेडिटेशन करून शांती येत नाही. तेवढ्या पुरतं नंतर पुन्हा वेदना सुरू होतात, पुन्हा चिंता सुरू होतात, पुन्हा कष्ट आहे. परंतु प्रत्येक स्थितीमध्ये जयवंत जीवन जगण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडून. हालेलुया. परमेश्वराकडून आनंद आहे, परमेश्वराकडून शांती आहे, परमेश्वराकडून आरोग्य आहे. जी माणसं खरोखर कणत जगतात, मला त्यांना सांगावं लागतं की बाबा कशाला कणत जगतात, का विश्वास ठेवत नाही, का प्रभूजवळ जात नाही, का गुडघेवर जात नाही. जर एखाद्याचा कॅन्सर तो बरा करू शकतो, तर तुझी गुडघेदुखी बरा करू शकत नाही. जर एखाद्याला तो मेलेल्यातून उठू शकतो, तर तुला तो अशक्तपणातून शक्ती देऊ शकत नाही का? है ना. प्रभू येशू जेव्हा चालले ते नावेतून आणि त्यांची नाव जेव्हा बुडायला लागली पाण्यामध्ये, ते घाबरले. है ना. वादळाला घाबरले, वाऱ्याला घाबरले. आणि प्रभू येशूने काय केलं? त्यांना दटावलं की तुमचा विश्वास कुठं आहे? तुम्ही का विश्वासी आहात?
है ना? बुडायला लागल्यानंतर समुद्रात तरी सुद्धा तुम्ही काय असायला पाहिजे, विश्वासू असायला पाहिजे की येथे परमेश्वर आम्हाला काय करेल, वाचवल. या वाऱ्याला तो शांत करू शकतो, या उचळत्या लाटांना तो शांत करू शकतो. तो माझ्या जीवनातील प्रत्येक तुफानावरती मला जय देऊ शकतो. हालेलुया. प्रार्थना करायला हवी आहे. आरोग्यासाठी प्रार्थना करा. यशाचं पुस्तक 53 अध्याय आणि 5 वचन सांगतं, खरे पाहिले असता आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला. आमचे अपराध, आम्ही अपराध 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 चुका 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 है ना. आमचं जीवन परमेश्वराने निवडलेलं जीवन, त्याचं लेकरू. आपल्या लेकरावर आपलं लक्ष असतं की नाही, असतं की नाही सांगा ना मला. शाळेत गेला कसा असेल, कामावर गेला कसा असेल, रस्त्याने चाललेलं आहे कसा असेल, हा बरोबर आहे ना, असतं ना. मग त्या स्वर्गाच्या पित्याचं आपल्याकडे लक्ष नाही का, आहे की नाही, आहे प्रियांनो, त्याचं लक्ष आहे. पण आमचं लक्ष, आम्ही त्याचा विचारच करत नाही. त्याचं लक्ष चुका करत राहतोय, मनालाही तसं वागत राहतोय, मनालाही चालते है ना. पण त्या परमेश्वराने पहा आमच्यासाठी तो खेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला मिळाली. त्या वधस्तंभावर जी त्याला शिक्षा मिळेल ती आम्हाला शांती देणारी, आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला काय मिळालं, आरोग्य प्राप्त झालेले आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा प्रियानो, आरोग्यासाठी प्रार्थना करा, मनसंपत्तीसाठी प्रार्थना करा, बलसंपन्न होण्यासाठी प्रार्थना करा, शक्ती संपन्न होण्यासाठी प्रार्थना करा. सगळ्यात उत्तम गुणधर्म जर काय असेल तर धैर्य आहे. सगळ्यात उत्तम गुणधर्म काय असेल तर धैर्य. तुम्हाला किती ज्ञान असू द्या, आणीबाणीच्या वेळी ते तुमच्या कामाला येणार नाही. तुमच्या हातामध्ये शस्त्र जरी असलं, तुम्ही शस्त्राचा उपयोग करू शकत नाही जर तुम्ही भित्रे असाल तर. लक्षात येत आहे, प्रत्येक परिस्थितीवरती मात करू शकता जर तुमच्यात धैर्य असेल. आणि ही गोष्ट मला, हा धडा मला माझा, म्हणजे आता त्याला 25-30 वर्ष मागे झालं, त्या काळामध्ये 85 वर्षाचा तरुण अडाणी पैलवान, हे मला सांगायचं, कैलास सबसे बड़ी बात है डेअरिंग. त्याचा शब्द असतो डेअरिंग. काय असायला पाहिजे, धैर्य असायला पाहिजे आमच्या जीवनात. भित्रे असता आम्ही काम नाही है ना. आणि परमेश्वराचे आम्हाला सांगतो, परमेश्वर आम्हाला सांगतो की तुम्ही कसा असा, धैर्यवान असा. आम्हाला त्याने धैर्याचा आत्मा दिलेला आहे, संयमनाचा आत्मा दिलेला आहे है ना. परमेश्वराने यहोशूआला आज्ञा करताना सांगितलं की मी तुला आज्ञा देतो. इथे काय सांगितलं, मार्गदर्शन नाही म्हटलं, आज्ञा देतो. आज्ञा ही पाळलीच पाहिजे, आज्ञा ही पाळलीच पाहिजे. मी तुला आज्ञा देतो, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस. जिकडं जाशील ना तिकडं मी तुझ्या बरोबर असेल, मी तुझ्या बरोबर असेल. म्हणून तू घाबरू, म्हणून तू भिऊ, म्हणून तू हिम्मत धर. जिथे तू जाशील तिकडे तुझ्या बरोबर मी असेल, आणि ज्या भूमीवर तू पाय ठेवशील ती भूमी मी तुला देईन. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करायची गरज आहे, परमेश्वराकडे धैर्य मागायची गरज आहे. आनंदाने जीवन जगण्यासाठी बघा, आनंदी हृदय आहे ना, हे काय आहे, उत्तम औषधी आहे. आनंदी हृदय हे काय आहे, उत्तम औषधी आहे, सर्वोत्तम. खिन्न हृदय आहे ना, रोगांना बळ देत, चिंताग्रस्त है ना, मग हार्ट अटॅक. चिंताग्रस्त है ना जीवन, है ना, चिंता चिंता चिंता, खिन्नता खिन्नता खिन्नता, भीती भीती भीती. आणि एक दिवस चहा पेता पेताच है ना. प्रियानो, लक्षात घ्या गोष्टींना. आमच्या देवाने आम्हाला
त्याचा आनंद, त्याची शांती, तो विपुल जीवन देण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेमध्ये जे मागाल माझ्या नावाने मी तुमच्यासाठी करील, या ठाईसाठी की तुमच्या ठाई माझा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो आनंदी ठेवू इच्छितो आपल्याला. प्रियानो, पहा इथे संत पौल काय म्हणतो, आता आशेचा देव विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने आशा करता की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल अशी आशा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. हालेलुया. रोज रोज प्रार्थना केली पाहिजे. दाविदाचं जीवन क्रम पहा. तो स्तोत्र 5:3 मध्ये म्हणतो, मी रोज सकाळी काय करतो, प्रातःकाळी, रोज प्रातःकाळी मी काय करतो, प्रार्थना. मी परमेश्वराशी बोलतो आणि त्याचा अनुभव आहे. तो म्हणतो परमेश्वर माझी वाणी ऐकतो. रोज प्रातःकाळी परमेश्वर काय करतो, माझी वाणी ऐकतो. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून सादर करेन. हालेलुया. आणि परमेश्वराचे कृपेची प्रतीक्षा करतो, अनुग्रहाची प्रतीक्षा करतो. एक शिस्त आहे. आम्ही प्रार्थनेमध्ये या गोष्टींना जगलं पाहिजे, है ना. किती गोष्टींसाठी आम्ही प्रार्थना करू शकतो. त्याची उपकार स्तुती, त्याच्या उपकार स्तुतीने आमचं जीवन भरलेलं असलं पाहिजे. सर्व परिस्थितीत उपकार स्तुती करा. सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्तुती. प्रभू येशूच्या आमच्या ठाई ही इच्छा आहे की आम्ही काय करावं, देवाची नित्य उपकार स्तुती करावं. पण आम्ही नित्य काय करत आहोत, कुरकुर करत आहोत. नित्य काय चालू आहे आमच्या जीवनामध्ये, कुरकुर कुरकुर कुरकुर. आणि कुरकुरीमुळे काय होत आहे, आमचे आशीर्वाद आमच्यापासून दूर जात आहे. जे आशीर्वादामध्ये आम्हाला वाढायला पाहिजे, देवाच्या बरोबर जो आमचा दृढ एक हेल्दी रिलेशनशिप असायला पाहिजे, ती नाही राहत. आपल्याला माहिती आहे 40 वर्षाच्या त्या प्रवासामध्ये देव वैतागला होता कुरकुरीला. देव कुरकुरीला वैतागला होता. सगळ्या इस्रायल लोकांचा नाश करण्यासाठी त्याने ठरवलं. पण त्याचा सेवक मोशे काय केलं, प्रार्थना केली, मध्यस्थी केली. तो अनुताप पावणारा देव आहे. पण आम्ही कुरकुर त्याला वैतागायला पाहिजे का, त्याची उपकार स्तुती करत, त्याच्या संग चांगलं रिलेशनशिप ठेवत, त्याला आनंदी ठेवायला पाहिजे. त्याने आपल्याला एक त्याचं चांगलं मुलगा म्हणून अधिक जबाबदारी दिली पाहिजे का नाही, अधिक आशीर्वाद दिले पाहिजे का नाही, अधिक सामर्थ्य दिलं पाहिजे का नाही, अधिक ज्ञान दिलं पाहिजे का नाही, दिलं पाहिजे ना. आशा द्यायला पाहिजे. नित्य त्याची उपकार स्तुती. सर्व पृथ्वीच्या लोकांना स्तोत्र 98 सर्व अहो पृथ्वीवर सर्व लोक परमेश्वराचा काय करा, जय जयकार करा, उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे आम्ही त्याला गौरव दिला पाहिजे, है ना. आता हे सगळं आपलं जीवन आपण जगत आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जीवन जगताना आपण चुका करतो की नाही, चुका करतो की नाही. ज्याला भयंकर पाप आहे अशा चुका जरी आम्ही नसल करत तरी निदान आम्ही चुका करतो. पण परमेश्वराच्या समोर आम्ही चुका करत जीवन जगणं चांगलं आहे का, नाही. आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या चुकांबद्दल पापांबद्दल त्याच्याकडे क्षमा मागितली पाहिजे, त्याच्याकडे कृपा मागितली पाहिजे, त्याच्याकडे अनुग्रह मागितला पाहिजे. आणि जर आम्ही त्याच्याकडे क्षमा मागू, कृपा मागू, अनुग्रह मागू, तर मग काय होणार आहे, आम्हाला क्षमा होणार आहे, है ना. त्याचं रक्त आजही आम्हासाठी, ते रोज आम्हाला शुद्ध करतं, पवित्र करतं. रोज आम्हाला ते कृपेची दार उघडतं आमच्यासाठी. प्रियानो, आम्ही
प्रार्थना करणारे असलं पाहिजे. नित्य उपकार स्तुती, नित्य उपकार नित्य मार्गदर्शन. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. स्वतःला शहाणा समजू नको. आपलं सर्व कार्य परमेश्वरावर सोपवून दे, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. कार्यसिद्धी करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर ही आत्मिक शिस्त प्रियानो आपण पाळली पाहिजे. आज आम्ही प्रार्थना करूया. आज आम्ही परमेश्वराच्या शरणाजवळ जाऊया. आज आम्ही देवाकडे मागू की देवा तू मला दानियालाप्रमाणे काय कर, प्रार्थनेची शिस्त दे. आज तू मला दाविदाप्रमाणे प्रार्थनेची शिस्त दे. आज मला तू पौलाप्रमाणे ओझ्याने प्रार्थना करणार बनव. आज माझ्यावर तू काय कर, कृपा कर. प्रत्येक जण यावेळेस प्रार्थना करा. ज्या ज्या गोष्टी तुम्ही आज ऐकल्या आहेत त्याच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा. त्याची आत्मिक शिस्त वाढावी आपल्यामध्ये म्हणून प्रार्थना करा. त्याच्याकडे ज्ञान मागा. पवित्र आत्मेने भरण्यासाठी प्रार्थना करा. देवाचं वचन सांगतं की तुम्ही जर त्याच्याकडे मागितलं ना तर तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल, विशेष करून देईल. तुम्ही देवाचं वचन सांगतं की तुम्ही वाईट असता, तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देण्याचं कळतं, तर मग तुमचा स्वर्गीय पिता किती विशेष करून तुम्हाला पवित्र आत्मा देईल. हालेलुया. पवित्र आत्मेशिवाय आम्ही आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही प्रियांनो. पवित्र आत्मेशिवाय आम्ही देवाला आपल्या जीवनाच्या द्वारे गौरव देऊ शकत नाही, त्याची सेवा करू शकत नाही. म्हणून प्रार्थना करा. ही वेळ आहे प्रार्थना करण्याची वेळ. ही वेळ आहे मिळवण्याची वेळ. ही वेळ आहे आशीर्वादित होण्याची वेळ. जर तुम्ही ऐकलंय, जर तुम्हाला समजलंय, तर तुमच्या अंतःकरणामध्ये काय असायला पाहिजे, याबद्दल भूक असायला पाहिजे. जर तुम्हाला भूक नाही तर मग तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही टाइम वेस्ट करतात. तुम्ही खरं म्हणजे ना जगात जाऊन मजा करा. जगामध्ये जा आणि काय करा, मजा करा. निदान ते तुम्हाला साध्य होईल आणि शेवटी तुमचं जे व्हायचं ते परमेश्वराच्या हाती. पण जर तुम्ही आत्मिक आहात, जर तुम्ही प्रभूची लेकरं आहात, जर तुम्ही पवित्र मंदिरामध्ये येतात, जर ख्रिस्ती हे नाव तुम्ही तुमच्या जीवनाला लावलेलं आहे, तर तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन रोज पवित्र आत्म्याने भरलं पाहिजे. रोज त्याचा अभिषेक तुमच्या जीवनामध्ये वाढला पाहिजे. रोज ताजा अभिषेक, रोज नवी कृपा तुमच्या जीवनावरती झाली पाहिजे प्रिया. म्हणून प्रार्थना करा. ही वेळ प्रार्थनेची वेळ आहे. मूक उघडून प्रार्थना करा. धन्यवाद. देवाला मागा. तो तुमचं ऐकणार आहे. तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तो तुमचं जीवन आज बदलणार आहे. प्रत्येक जण प्रभूशी बोला. प्रत्येक जणाने देवाशी आता संवाद साधावा. परमेश्वराशी बोलावं. त्याची कृपा आणि त्याचा अनुग्रह मागावा. परमेश्वरा माझ्यावर कृपा कर. माझ्या चुकांची, पापांची, अपराधांची मला क्षमा कर. मला प्रार्थनेची शिस्त नाही दे बापा. दाविदाप्रमाणे मला प्रार्थनेची शिस्त नाही. दानियालाप्रमाणे मला प्रार्थनेची शिस्त नाही. प्रीती करण्याचा आवेश नाही. मला क्षमा कर. माझ्यावर दया कर. पौलाप्रमाणे मला गुडघे टेकून तुझ्या चरणाजवळ बसण्याची शिस्त नाही. मला क्षमा कर. माझ्यावर दया कर. प्रार्थना कर. प्रत्येक जण प्रार्थना कर. प्रभूला मागा की प्रभू आज मला पवित्र आत्म्याने भर. तुझा स्वर्गीय आत्मा आज माझ्यावर उतरून येऊ दे. आज मला तू स्पर्श कर. आज माझं जीवन बदल प्रभू. माझ्यावर दया कर, कृपा कर, अनुग्रह कर परमेश्वरा. प्रियानो मागा प्रभू. पवित्र आत्म्या भर मला पूर्ण पूर्ण पूर्ण. प्रत्येक जण प्रभूच्या चरणाजवळ जा आणि प्रभूला सांगा की प्रभू तुझ्या आत्म्याने मला पूर्ण भर, पूर्ण भर. पवित्र आत्म्या भर मला पूर्ण पूर्ण पूर्ण. उघड माझे
जिवंत यज्ञ माझे शरीर, जिवंत यज्ञ देवाला अर्पिण्या मनवसून्य, देवाला अर्पिण्या मनवसून्य. पवित्र आत्म्या भर मला पूर्ण पूर्ण पूर्ण. पवित्र आत्म्या पूर्ण भर. हे शरीर दे बापा, जिवंत आणि ग्रहणीय असा यज्ञ तुला सादर करण्यास कृपा. या जगाबरोबर मला समरूप होऊ देऊ नकोस. या जगाच्या वाईटापासून मला राग परमेश्वरा, माझ्या मनाचं नवीनीकरण होऊ दे. मला तुला समर्पित जीवन जगण्यास कृपा, समर्पित जीवन जगण्यास कृपा. स्वर्गीय दाने अद्भुत गोष्ट, स्वर्गीय दाने अद्भुत गोष्ट, कळू दे सेवेचा अर्थ स्पष्ट, कळू दे सेवेचा अर्थ स्पष्ट. प्रार्थना करा प्रिय, प्रार्थना करा. परमेश्वर अनुग्रह करणारा देव आहे. तो पवित्र आत्म्याने तुम्हाला भरत आहे. थँक यू जीसस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्मा, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या होऊ दे जीवन निरंतर प्रार्थना, होऊ दे जीवन निरंतर प्रार्थना. हो राजा. पवित्र आत्म्या भर मला पूर्ण पूर्ण पूर्ण. पवित्र आत्म्या पूर्ण भर, यासाठी की माझं जीवन निरंतर प्रार्थना व्हावं. निरंतर प्रार्थनेचं जीवन मला जगता यावं. प्रार्थनेची शिस्त मला लागावी परमेश्वर. कृपा कर परमेश्वर, कृपा कर परमेश्वर. अनुग्रह कर परमेश्वर बापा, दया कर परमेश्वर बापा. तुझा स्वर्गीय सामर्थ्य उतरून येऊ दे परमेश्वरा. आज परमेश्वरा प्रत्येकाला स्पर्श कर. आज प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. आज प्रत्येकाचे पिता परमेश्वरा आत्मिक नेत्र उघड. आज प्रत्येकाला स्वर्गीय दाना वरदानांचं महत्व कळू दे. आज प्रत्येकाला कृपा पुरव, यासाठी की देवापा या जगाच्या वाईटापासून त्यांनी दूर राहावं आणि आपली जीवन तुला समर्पित करावी. आज कृपा कर परमेश्वरा. प्रत्येकाला परमेश्वर बापा प्रार्थनेची शिस्त लागावी. निरंतर प्रार्थनेचं जीवन होऊ दे परमेश्वर बापा. माझ्या राजा, प्रत्येकाला तुझ्या पुत्र आत्म्याने भर परमेश्वर. प्रत्येकाचं जीवन आनंदाने भरून जाऊ दे परमेश्वर बापा. तुझं वचन सांगतं आनंदी हृदय हे उत्तम औषधी आहे रे बापा. परमेश्वरा आनंदी हृदय आम्हाला आजारांपासून रोगांपासून मुक्त करणार आहे. प्रत्येकाला आनंदी हृदय दे. तुझं वचन सांगतं मी तुम्हास माझी शांती देतो. देवापा तुझी शांती प्रत्येकाला लाभू. तुझ्या शांतीने प्रत्येकाला भर परमेश्वर. परमेश्वर बापा जी बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची आहे, सर्वांच्या चिंता काळजी दूर कर दे बापा. कोणीही चिंताक्रांत राहू दे, कोणी भयामध्ये राहू नये दे बापा. निर्भय जीवन जगण्यासाठी कृपा करू परमेश्वर. तुझं वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये पेरल्या जाऊ दे, रुजल्या जाऊ दे, कार्यकारी होऊ दे परमेश्वरा. सामर्थ्य जीवन जगण्यास कृपा करो. शैतानाला अडवण्याचं सामर्थ्य दे परमेश्वरा. तुझं वचन सांगतं शैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.
सामर्थ्य दे परमेश्वर बाप्पा, दया कर परमेश्वर, तुझ्या आत्म्याने भर परमेश्वर बाप्पा. राजा परमेश्वरा, कोणी दुबळं राहू नये परमेश्वर बाप्पा, कोणी अशक्त राहू नये परमेश्वर बाप्पा, कोणी रोगांमध्ये आजारांमध्ये राहू नये परमेश्वर बाप्पा, कोणी भीतीमध्ये काळीत राहू नये परमेश्वरा, चिंता काळजामध्ये राहू नये परमेश्वरा. अनुग्रह कर, अभिषेक कर पवित्र आत्म्या, अभिषेक कर. प्रभूचा अग्नी तुमच्या जीवनावर उतरून येत आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या जीवनावरती होत आहे. तुमच्या जीवनातून रोगराई निघून जात आहे. तुमच्या जीवनातून भय आणि चिंता निघून जात आहे. परमेश्वर तुम्हाला सामर्थ्याने भरत आहे. परमेश्वर तुमच्यावर अनुग्रह करत आहे. त्याचा स्पर्श तुम्हाला होत आहे. यावेळेस परमेश्वर तुमचं जीवन बदलत आहे. हलक्या जीवनातून तुम्ही मुक्त होत आहात. हलकं जीवनातून तुम्ही मुक्त होत आहात. परमेश्वराचं पवित्रता तुम्हाला लाभत आहे. परमेश्वराचं नीतिमत्व तुम्हाला लाभत आहे. तो आनंदाने आज तुमच्या जीवनावरती पाखर घालत आहे. प्रियानो, धन्यवाद द्या. टाळ्या वाजवून प्रभूचं धन्यवाद. त्याच्या अनुग्रहासाठी त्याला धन्यवाद. प्रभूला म्हणा, धन्यवाद प्रभू, मला स्पर्श केलास. धन्यवाद प्रभू, तुम्हाला भरलंस. धन्यवाद परमेश्वरा, तुझं आत्मिक सामर्थ्य मला दिलंस. आत्मिक ज्ञान मला दिलंस. माझे अंतर नेत्र उघडलेस परमेश्वर बाप्पा. माझं जीवन निरंतर प्रार्थना असं केलंस परमेश्वरा. तुला धन्यवाद राजा. अद्भुत कार्य करणाऱ्या माझ्या देवा तुला धन्यवाद परमेश्वर बाप्पा. तो परमेश्वर आज तुम्हाला संपूर्णतः परमनेंटली चेंज करत आहे. परमनेंटली तुम्हाला बदलत आहे. सैतानाचे अधिपत्य तुमच्यावर चालणार नाही. पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. पापाचा अधिकार तुमच्यावरती चालणार नाही. परमेश्वर तुम्हाला जयवंत जीवन देतो. तुम्ही जयवंत जीवन जगाल. प्रियानो, तुम्ही तुमच्या घरात आशीर्वादित असणार. तुमच्या घरात ऐक्य राहील. तुमच्या घरात प्रीती राहील. तुमचे लेकरं तुमची आज्ञा पाळतील. पती पत्नीमध्ये प्रेम वाढीस लागेल. तुम्ही वाईटाचा द्वेष करा. व्यसनावरती तुम्ही जय मिळवाल. तुम्ही बाहेर पडाल, आशीर्वादाने बाहेर पडाल. समाजामध्ये तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुम्ही आशीर्वाद घेऊन घरामध्ये याल. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी अनुग्रह असेल. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येणारा असेल. शांती आणि अभिषेक घेऊन येणारा असेल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे. जयवंत जीवन येशूच्या नावामध्ये जयवंत जीवन जगा. तुम्ही समृद्धीने भरून जावा. तुमची कोठारे समृद्धीने भरून जावे. तुमच्या हाताला यश प्राप्त व्हावं. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला जय प्राप्त व्हावं. परमेश्वर तुम्हा संगती आहे. तो अनुग्रह करत आहे. तो कृपा करत आहे. धन्यवाद द्या परमेश्वर. धन्यवाद द्या त्याला. टाळ्या वाजवून त्याचे उपकार स्तुती करा. त्याला सांगा की प्रभू, माझं जीवन तू धनवान केलंस. तुझ्या अमूल्य अशा अभिषेकाने तुम्हाला भरलंस दे बापा. माझं जीवन बदललं दे बापा. मी धन्यवाद देतो राजा. तुझे उपकार स्तुती करतो परमेश्वर. प्रभूला धन्यवाद. प्रभू तुझे आभार मानतो राजा. तुला धन्यवाद देतो. तुझ्या अनुग्रहासाठी तुझे उपकार स्तुती. आज आमच्यामध्ये उतरून आला ते. आज आमच्याशी बोलला ते. आमची भेट घेतली परमेश्वर. माझ्या राजा प्रभू येशू, आज मी तुझ्याकडे विनंती करतो. प्रत्येकावर तुझी कृपा दृष्टी असू दे परमेश्वर बापा. प्रभू हा संदेश दे बापा. आम्ही YouTube वरती, Facebook वरती ठेवत आहोत बापा. परमेश्वरा, जे जे भाऊ बहिणी परमेश्वर बाप्पा हे ऐकतील, जे तुझ्याकडे प्रार्थना करतील परमेश्वरा, जे परमेश्वरा तुझ्याकडे ओझ्याने येतील, त्यांना सुटका मिळू दे देवा. जय मिळू दे देवा. सर्व आशीर्वाद त्यांना लाभू दे परमेश्वर. उत्तम आरोग्य लाभू दे. दीर्घायुष्य लाभू दे. धनप्राप्ती होऊ दे. सामर्थ्य बनव परमेश्वरा. दुबळेपणा काढून टाक. भय चिंता काढून टाक. त्यांना पराक्रम करणार बनवते. त्यांच्या संगती हो परमेश्वरा. हाताला धरून चालव दे बाप्पा. निरंतर प्रार्थनेचं जीवन दे परमेश्वर. परमेश्वर बाप्पा, घरात आशीर्वाद येऊ दे.
जगामध्ये त्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा लाभो. प्रभुदेव बापा तू मान सन्मान आणि प्रतिष्ठा देणारा देव आहेस राजा. प्रभुदेव बापा तू अब्राहमाला म्हणाला मी तुझं नाव मोठं करेल, मी तुला आशीर्वाद मूलक करेल. आज परमेश्वरा जे जे परमेश्वर बापा हे प्रार्थना परमेश्वरा ऐकत आहेत आणि भविष्यात ऐकतील, देव बापा अब्राहमाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनाला प्राप्त होते Amen. Hallelujah. आणि होऊ दे तुझ्या पवित्र नावाचं. Yes, Jesus. पवित्र राजा तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, मान सन्मान गौरव तुझ्या पवित्र नावाला देतो आणि ही सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो ऐकते. Amen. थँक्यू.